येशू देवाचा पुत्र आहे. येशू देवाचा पुत्र आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की येशूला सगळे अधिकार देण्यात आलेले, येशूला अधिकार देण्यात आलेले. कारण की येशू हा देवाचा पुत्र आहे. मग येशू जर देवाचा पुत्र आहे, पवित्र शास्त्र काय सांगतं की सर्व अधिकार येशूला देण्यात आले. जसं आपण योहान 3:16 बघतो. योहान 3:16 काय म्हटलेले? योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे देवाने या पुत्राला पाठवलं, देवाने येशूला पाठवलं आणि हा पुत्र आपल्यासाठी दिला की जो कोणी या येशूवरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. जर आम्ही बघितलं तर येशू देखील त्या ठिकाणी म्हणत आहे कसा अधिकार आहे, तर तो मत्तय 28:18 वाचा. मत्तय 28:18. मत्तय 28:18. तेव्हा येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर, हा तुम्ही वाचा, पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. कोणाला दिला आहे? मला दिला आहे. म्हणजे कोणाला दिला आहे? स्वर्गात आणि पृथ्वीवर. कोणी दिला अधिकार? कोणी दिला अधिकार? देवाने. तर मग आपल्याला रिव्हिजनची गरज आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला, तर देव कोण आहे? रिव्हिजनच घेतोय मी याच्यासाठी की आपल्याला माहिती पाहिजे नेमकं. ज्या देवाची भक्ती करता, ज्या देवाची आराधना करता, अंधपणे करू नका, अंधश्रद्धेसारखं करू नका. देव 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 माहिती नाही काय देव बोलतो का? देव नाही. कशाद्वारे बोलतो? माहिती नाही. कसा कार्य करतो? माहिती नाही. हा देव आहे की नाही ते पण माहिती नाही. पण आपण काय म्हणतो? नुसता देव. कोणता देव? कोणता देव? येशूला कोणी पाठवलं? पित्या म्हणजे कोण? पिता कोण? तो शरीरात दिसतो का? शरीरात दिसतो. तो कसा दिसतो? तुम्हाला भेटलाय का? नाही भेटला? काय फायदा एवढा 10 वर्षापासून भेटलाच नाही तिथं बसून काय फायदा? बरं आहे ना, आपण टीव्ही बिव्ही पाहत बसलेलं. इतक्या सकाळी इथं येऊन बसायचो का? टाइमपास चाललाय. मग टाइमपास करू नका प्लीज. देव माहिती पाहिजे. देव भेटलाय का? किती जणांना भेटलाय? बोलला तुमच्याशी? कसा बोलला? एक वचन. दुसरा कशाशी बोलला? कशाद्वारे बोलला? दुसरा दृष्टांताद्वारे. दृष्टांताद्वारे. आणखी सेवकाद्वारे. आणखी संदेशाद्वारे. आणखी व्हेरी गुड. संदेशाद्वारे, स्वप्नाद्वारे. स्वप्नाद्वारे. आणि कसा बोलला? हा आत्म्यात बोलला. आत्म्यात बोलला. वाणी ज्यावेळेस येते ती आत्म्यात येते. म्हणजे देवाचं सानिध्य जे आहे. मूळतः देव कोण आहे? देव जो आहे, देव आत्मा आहे. आत्मा. देव आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजे एक शक्ती, एक फोर्स, ज्याने सगळे सृष्टी निर्माण केली. आकाश, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, अशा कितीतरी गॅलेक्सी, कितीतरी आकाशगंगा आहेत, ज्या आकाशगंगा देवाने निर्माण केले. आणि पवित्र शास्त्र काय सांगतो? तो देव जो आहे तो आत्मा आहे. म्हणजे जसं की तुम्ही आता कोणीतरी येईल, जग एक माणूस आला आणि तो म्हटला तुम्ही देव देव खूप करता, मला देव दाखवा. मी म्हणाल देव मी दाखवू शकत नाही तुम्हाला. मग आपण जिवंत कसे आहोत? ते म्हणतील कसं जिवंत आहात तुम्ही? मी ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन सोडतो आणि तो ऑक्सिजन माझ्या नाकातोंडात जातो म्हणून मी जिवंत आहे. मग मी त्यांना जर म्हणलं मला ऑक्सिजन दाखवा, हवा दाखवा, ते दाखवतील का? हवा आहे का इथं? नाही. हवा आहे इथं. हवा नसती तर आपण जिवंतच नसतो ना. पण हवा दिसते का? पण तुम्हाला माहिती आहे हवामध्ये किती शक्ती आहे, वादळामध्ये किती शक्ती आहे. ज्यावेळेस वादळ येतं, वारं येतं, त्यावेळेस ते मोठमोठे घरं उकडून फेकतं. मोठमोठे. इतकी सामर्थ्य, इतकी शक्ती हवेत आहे.
मग ज्या हवेला देवाने निर्माण केलं तो देव किती सामर्थ्यशाली. मग तो देव आत्मा आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं, उत्पत्तीचं पुस्तक उत्पत्ती 1 आणि 2 अध्यायामध्ये, की देवाचा आत्मा जलाशयावर तळपळत होता. की इको कमी करा यार. देवाचा आत्मा जलाशयावर तळपळत होता. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्याच अध्यायामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की देवाचा आत्मा म्हणजे देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की हा जो देव ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो त्याला आम्ही अंधपणे पाहत नाही, तर हा देव जो आहे हा देव आत्मा आहे. मग या देवाला आपण दाखवू शकत नाही, कारण की तो अनुभवू शकतो. त्या देवाचं प्रेझेन्स आपल्यावरती येतं आणि प्रेझेन्स आल्यानंतरच आम्ही सांगू शकतो की हो देवाने माझी आज भेट घेतली. पवित्र शास्त्र हे सांगतं की स्वाभाविक वृत्तीचा माणूस तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी त्याला समजत नाही. आता जगातला माणूस आला आणि मी त्याला म्हटलं हो देव आहे, देव असं करतो, देव तसं. कोणता देव, काय देव, मला माहिती नाही, मला दाखवा. ते काय म्हणतील, विज्ञानातून स्पष्ट करा असं सांगा आणि मगच आम्ही मान्य करू की हा देव आहे. मग आपल्याला सांगता येणार. पण पवित्र शास्त्र काय सांगतं की देव आत्मा आहे आणि हा जो देव आत्मा आहे याचं स्वरूप शरीरामध्ये नाही. हा शरीरामध्ये दिसला नाही कधीच. जुन्या करारात तुम्ही पूर्ण जुना करार वाचा आणि जुन्या करारामध्ये मला दाखवा की देवाने जे दर्शन दिलं ते शरीरामध्ये दिलं. देवाने जे दर्शन दिलं ते एखाद्या मूर्तीमध्ये दिलं. देवाने दर्शन दिलं समोर उभा राहिला. असं उदाहरण आहे का? उत्पत्तीपासून ते मलाखीपर्यंत देवाने कसं दर्शन दिलं? व्हेरी गुड. वाणीने दर्शन दिलं. वाणी देवाची काय झाली? वाणी झाली. आता उदाहरण, हा जो देव आहे, देव जो आत्मा, या देव जो आत्मा आहे याने ज्यावेळेस मोशेची निवड केली त्यावेळेस मोशेला काय आली? वाणी आली. ती आत्म्याची वाणी आली. देव दिसला नाही, देव दिसत नाही. ज्या देवाला मी मानतो, पिता पुत्र पवित्र आत्मा आपण मानतो, तर त्या पिता पुत्र पवित्रामध्ये हा जो देव आहे हा देव आत्मा आहे. म्हणजे त्या देवाची भक्ती आराधना आपण करतो तो देव आत्मा स्वरूपात आहे. आत्मा एक शक्ती, एक फोर्स, की जी शक्ती, फोर्स, जे सामर्थ्य आहे ते दिसत नाही पण तो आहे, तो आहेच आणि तो परमेश्वर आहे. ह्या आत्म्याने काय केलं, या मोशेला ज्यावेळेस वाणी दिली त्यावेळेस ती वाणी होती आणि त्याने बघितलं एक झुडूप आहे आणि एक झुडूप आहे ते जळत आहे आणि तो ज्यावेळेस तिथं गेला त्यावेळेस त्याने बघितलं, तो तिथं उभा राहिला आणि त्याने बघितलं त्यावेळेस या झुडपातून त्याला वाणी झाली. अग्नीने ते झाड जळत होतं पण ते पूर्ण जळून भस्म होत नव्हतं, पण त्या झुडपातून त्याला वाणी आली. मग ते झुडूप देव होतं का? आपण असतो तर काय केलं असतं? त्या झाडाचीच पूजा अर्चा चालू केली असती. अरे बापरे, इथून देवाची वाणी झाली, हे झाडच देव आहे आणि या झाडालाच आपण भक्ती करायला सुरुवात केली असती. झाड देव नव्हतं. याच्यावरची अग्नी होती, अग्नी म्हणजे अशी अग्नी होती की ती अग्नी त्या झाडाला जाळून भस्मही करत नव्हती, फक्त ती अग्नी होती. मग तो अग्नी देव होता का? आपण काही सुरुवात केली असती लगेच, आपण असतो तर त्या काळात शेकोटी पेटवली असती आणि अग्नीची भक्ती करायला चालू केली असती. आपण म्हणलो असतो अग्नी देव आहे. अग्नी देव नव्हता, झाड देव नव्हतं. तर त्या झाडातून जी आत्म्याची वाणी आली तो देव होता, की ज्या आत्म्याच्या वाणीने त्याच्यातून या मोशेला देव बोलला आणि मोशेला सांगितलं की जाऊन माझे लोक अडचणीत आहेत त्यांना तुला सोडून आणायचं आहे. हा देव आत्मा आहे, हा शरीरात दिसत नाही. म्हणून आपण चर्चमध्ये ज्यावेळेस येतो आपण म्हणतो ना, याला बराच स्पर्श होतो, हिला बराच स्पर्श होतो, मला काहीच होत नाही. हे बरं हात हलवतात, माझा हात हलत नाही, काहीच नाही, मी एकदम शांत. मग असाच पवित्र आत्मा असतो का? मग काही शांत असतात, काही म्हणतात मला काहीच होत नाही, आत्म्यातही काही होत नाही, जाणीव होत नाही, दृष्टांत होत नाही, स्वप्न होत नाही, मला स्पर्शच होत नाही. काही जण म्हणतात मला स्पर्शच होत नाही. हे सगळं थोतांड आहे, ते थोतांड नाही. देव वेगवेगळ्या प्रकारे लोकांची भेट घेतो, त्यांचे इमोशन्स वेगवेगळ्या प्रकारे टच होतात आणि मग नंतर जसं त्यांना टच होतं तसं ते करतात, कारण की ते आत्म्यामध्ये असतात. आणि हा देव जो आत्मा आहे, जशी भेट घेईल तशा प्रकारे तो रिॲक्ट करत. मग आपल्याला कोणाला नाव ठेवायची गरज नाही, हा असा का करतो, हा असंच का करतो. देवाचं कसं रीतीने भेट घेईल सांगतात नाही. देव आत्मा आहे, देव भेट घेत असतो त्यावेळेस तो स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला समजून येत नाही, आत्मिक माणसाला ते समजून येतं. म्हणून तो आणि त्याचे रिलेशन जे देवाबरोबर आहे ते त्यांचं कनेक्शन असतं. म्हणून
जर रिअल असेल देवाचं सामर्थ्य तर ते त्याला बोलल, त्याला सुधारेल, त्याच्या जीवनात कार्य दिसेल, त्याच्या जीवनामध्ये आत्म्याची शक्ती दिसेल, त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसेल आणि तो व्यक्ती एक अद्भुत रीतीने पॉवरफुल दिसेल. मग ही आत्म्याची वाणी झाली. त्याच्यानंतर या मोशेने काय केलं, मिस्रातून ज्यावेळेस त्यांना सोडून आणलं त्यावेळेस अग्निस्तंभाद्वारे, रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ आणि दिवसाच्या वेळेस मेघस्तंभ याच्याद्वारे देव त्यांना लीड करायचा. मग तो मेघ देव होता का? अग्निस्तंभ देव होता का? देव आत्मा होता. देव आत्मा होता. आणि तो देव जो आत्मा आहे आणि तो देव आजही तो आत्म्या स्वरूपात भेट घेतो. म्हणजे हा जो देव आहे हा संपलेला नाही. काही लोक काय म्हणतात की आत्म्याचं कार्य आता संपलेलं आहे, आता पवित्र आत्मा किंवा देवाचा आत्मा फक्त प्रेषितांच्या कृत्यापर्यंतच काळातच काम करत होता, आता हा आत्मा काम करत नाही. तर मग देवाचं वचन खोटं आहे. काल आज आणि युगानुयुग मी सारखाच. मग देवाचं काम तिथंच थांबलं का? आज नाही होत का? आज तारण होत नाही का? आज देव बोलत नाही का? बोलतो, पण तितका आत्मिक असायला पाहिजे. आपण आत्मिक जर नसलो तर देव भेट घेत नाही. जर तुम्ही पूर्ण शारीरिक जीवन जगता, पूर्ण 24 तास तुम्ही शरीरात जीवन जगता, 24 तास शरीरात जीवन जगता, शरीराच्या सगळ्या गोष्टी ऐकता, तुम्हाला दृष्टांत होतील का? तुम्हाला देव बोलल का? बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही माहितीये का? कारण की तुम्ही जगात आहात. मूळतः मला तुम्हाला सांगायचं, आपण आहोत शरीरात आणि देव आहे आत्म्यात. शरीर आणि आत्मा जो आहे ते समजू शकत नाही. म्हणजे शरीर देवाच्या गोष्टी समजू शकत नाही जोपर्यंत आपण शरीरातून आत्म्यात येत नाही, आत्म्याची वाणी ऐकायला आपलं मन तयार करत नाही, तोपर्यंत परमेश्वराचा आत्मा आम्हाला बोलत नाही. कारण की आत्मा, जो देव आत्मा आहे तो फार सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह स्पिरिट असल्या कारणाने आमच्यासाठी बोलण्यासाठी आम्हाला देखील आत्मिक व्हावं लागतं. मी पापात आहे, मी वाईट गोष्टीत आहे, मी दिवस रात्र टीव्ही पाहतो, तर मला रात्री झोपल्यावर काय बोलल? का देवाचा आत्मा बोलल? मला काय बोलल? दुष्टाचा आत्माच बोलल ना. पण मी प्रार्थना केली, आज काल प्रार्थना केली आणि मग झोपलं, मग कोणाचा आत्मा बोलल? मला देवाचा आत्मा बोलल. सिंपल आहे. जो जसा वागतो त्याला तसं बोलल्या जातं. आणि तुम्हाला माहिती आहे सैतान फार धूर्त आहे. हा जो सैतान आहे, हा सैतान माणसाच्या स्वभावाचा उपयोग करतो. मी जर लालची असलो तर माझ्या लालचचा उपयोग करतो. मी जर चिडका असलो तर माझ्या चिडायला अजून चिडवतो. जर मी जर काही वेगळ्या प्रकारचा विचित्र असलो तर तो स्वभाव माझ्या जीवनात टाकतो आणि मग मला पाप करायला भाग पाडतो. परंतु देव तसा नाही. देव आत्मा आहे आणि तो आत्म्याने मनुष्याची भेट घेतो. जर आम्ही बघितलं योहान 4:24 स्पष्ट सांगितलेलं आहे. योहान 4:24 मध्ये काय सांगितलेलं आहे? देव आत्मा आहे. काही लोक आत्म्याचं सामर्थ्यच मान्य करत नाही. काही लोक आत्म्याचं सामर्थ्यच मान्य करत नाही आणि स्पष्ट पवित्र शास्त्र सांगतं की देव आत्मा आहे. हा देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना कशाने? आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. खरेपणाने. स्पष्ट. आता हे शब्द माझ्या मनचे नाही. हे शब्द कोण बोलला माहितीये का? कोण बोलला हे शब्द? येशू बोलला स्वतः. कोणाला बोलला? कोणास म्हटले? कोणाला बोलला? शमरोनी स्त्रीला. शमरोनी स्त्रीला हा येशू जो आहे तो स्पष्ट करून सांगत आहे. ती म्हणते आता आमचे पूर्वज या डोंगरावर उपासना करत होते, त्या डोंगरावर उपासना करत होते. आणि मग येशू तिला म्हणतो की देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. आणि तो काय सांगतो? आणि त्याच्या उपासकांनी उपासना करत असताना काय करावं? आत्म्याने आणि खरेपणाने. म्हणून मी सांगितलं, जर आपण आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करत नाही तर आपण सेवा कार्य करू, आपण मंडळी स्थापन करू, पण शाळेसारखं राहील. एक शाळा, एक जीवन जगू चांगलं, एक मी चांगला वेल लाईफ जगल, खाईल पिईल, लेकरं सुखी आणि झालं, त्याच्यानंतर मी संपलं माझं जीवन. असा देव मानायचा नाही. देवाची भक्ती जर करायची तर खऱ्या रीतीनं करायची. आपल्याला देव कोण आहे माहिती पाहिजे. नाही तर मग काय आलो गेलो, काय नाही, भक्ती केली, हे केलं, मग चालेल, मग रुसणं फुगणं, मग हे चर्च ते चर्च, तिकडं जा. काय होणार आहे? तुम्ही कन्फ्यूज होणार, दुसरं काय होणार नाही. कन्फ्यूज होणार तुम्ही. कारण की तुम्हाला देवच माहिती नाही. ज्याला देव माहिती तो स्थिर असतो.
एक तर एकच मंडळ, हे देवाने मला घर दिलेलं आहे, याच घरात मला जगायचं, याच घरात मला वाढायचं, याच घरात मला सगळं करायचं. मग काय होतं ते आपल्याला हे माहिती नसल्यामुळं काय होतं, आपण 4 ठिकाणी शोध घेतो, देवाचा शोध घेतो आणि एक दिवस निराश होतो आणि मग तसे लोक बॅकस्लाइड जातात. मग ते एक दिवस असं म्हणायला लागतात की देवच नाही. का होतात त्यांचं अवस्था तशी? कारण की त्यांनी याला ओळखलंच नाही. आणखी ओळखलं पण कुठं ओळखलं? शरीरात ओळखलं, शरीरातच ओळखलं, शरीरातच चालू आहे, शरीरातच हे चालू आहे. त्याच्यामुळे शारीरिक माणूस देवाचा आत्मा समजू शकत नाही. त्याला पहिले आत्मिक व्हावं लागेल, त्याला पहिले अध्ययन करावं लागेल, त्याला पहिले प्रार्थना कराव्या लागतील, त्याला जास्तीत जास्त वचन माहिती असायला पाहिजे, वचनाचा अभ्यास असायला पाहिजे आणि मग नंतर तो शरीरातून कशामध्ये येईल? आणि मग त्याला काय होईल? या आत्म्याची जाणीव होईल आणि मग तो आत्मा आणि त्याचा आत्मा एक होईल आणि मग त्याला कळायला लागेल की हे शारीरिक काम नाही, हे आत्मिक काम. हालेलुया, हालेलुया. म्हणून ना चर्चला जर नसन समजत तर नका येऊ. आजही जर तुम्ही विश्वासाने बनले नसर पक्के तर नका येऊ, कारण तुमचा टाइम तुम्ही वाया घालवत आहात. काय म्हटलं मी? तुमचा बेस्ट टाइम तुम्ही वाया घालवत आहात, कारण की तुम्हाला देवच माहिती नाही. तुम्ही उघड रिकामे येऊन इथं बसत आहात आणि त्याच्यापेक्षा मस्त पिक्चर पाहिलेला बरा. आता कोणता पिक्चर लागलाय चांगला? सैराट? सैराट जुना आहे, ते पिक्चर पाहायला गेलेलं बरं. मैयारा ते पिक्चर पाहायला गेलेलं बरं. मैयारा पिक्चर जर पाहिला तर ते बरं, कारण की हे जर माहिती नाही तर इथं येऊन बसण्यात काय अर्थ नाही. कशाला उगाच ना टाइम वेस्ट करायचं? तर देवच माहिती नाही, आपलं येतो आपलं करायचं, गाणं गायचं, ओरडायचं, आरडायचं, चालल्या जायचं. जीवनात बदल नाही, आशीर्वाद नाही, आत्म्याची वाणी नाही, कसा देव बोलतो ते माहिती नाही, माझं आणि देवाचं काय कनेक्शन ते माहिती नाही, रिलेशन नो, झिरो रिलेशन. मग काय फायदा अशी उपासना करून? त्याच्यापेक्षा मग न केलेली बरी. नामधारी कशाला बनायचं, जाणायचं, सत्यतेने जाणायचं, नाहीतर नाही जाणायचं, रिअल बनायचं. म्हणून हा जो देव आहे ना, येशू स्वतः सांगतो, जो देव आहे तो देव आत्मा आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या उपासकांनी म्हणजे इथं बसणाऱ्यांनी आत्म्याने, जोपर्यंत तुम्ही आत्म्याने त्याच्याबरोबर कनेक्ट होत नाही आणि खरेपणा सत्य म्हणजे देवाचे वचन, म्हणजे देवाचं वचन आपल्याला दिलेलं आहे, या वचनाने आपण जर कनेक्ट होत नाही तर आपला काही फायदा नाही. माझ्यासाठी येऊन काय फायदा नाही. मी 70, 80, 90 वर्ष जगल, त्याच्यानंतर मरल, माझे फॉलोअर संपतील, किंवा मी जर पापात पडलो, मी जर चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्ही सगळे पडले. तुम्ही मग कोणावर विश्वास ठेवल्यासारखं आहे? शरीरावर. शरीर कधी पापात पडू शकतात? मला जर मोह झाला तर, आता ही माझी बायको आहे, आता 16-17 वर्ष राहिलो, याच्यापेक्षा दुसरी कोणी आवडली मला तर मी लगेच घोर सांभाळ तुझे लेकर. तुम्ही काय म्हणता? बाळकसाहेब चुकले, बाळकसाहेब किती चांगले होते, बाळकसाहेब किती प्रार्थना करणार होते, बाळकसाहेब किती असे होते. अरे बाळकसाहेब सगळे होते, पण बाळकसाहेब शरीरात पण होते. बाळकसाहेब शरीरात पण होते, त्यांना पण डोळे होते, त्यांना पण भावना होत्या आणि त्या भावनेला त्यांनी जास्त वाव दिला, म्हणून बाळकसाहेब पळून गेले. सिंपल आहे ना. म्हणून कधीच नेव्हर एव्हर जीवनामध्ये बिशप, देवाचे सेवक, मोठमोठे यांना आदर्श मानत बसू नका. एकच आदर्श, येशू ख्रिस्त. येशू शिवाय कोणी आदर्श नाही. का माहितीये का? उद्या हा तुमचा लीडर पडला ना, तुम्ही पण पडता. हा लीडर पडला ना, तुम्ही पडता. या लीडरने पाप केलं ना तर तुम्ही पण म्हणतात की काय खरं नाही, काय देवाचं सानिध्य नाही, देव सोडून देतात. देव मानणं किंवा देव असणं हे अस्तित्व कोणत्या व्यक्तीला पाहून मी देव मानत नाही, कोणत्या व्यक्तीला बघून मी देवाच्या पाठीमागे जात नाही. हा बोलवतो म्हणून मी उपासना करत नाही, हा मला चालवतो म्हणून मी उपासना करत नाही, मला देव समजलाय म्हणून मी उपासना करतो, म्हणून उपासना करतो. माझ्यासाठी करताल तर फसताल, कारण मी शरीरामध्ये आहे, आत्म्यामध्ये पण आहे, परंतु शरीर कधी कधी जास्त हावी होतं प्रत्येकाचं, तुमचं पण, सगळ्यांचं. असा कोणीच नाही म्हणू शकत इथं बाळकसाहेब तुम्ही काही पण बोलता, मी कधीच पाप करत नाही, मला कधीच मोह होत नाही.
मी कधीच खोटं बोलत नाही, मी कधीच चूक करत नाही. पवित्र शास्त्र सांगतं सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. मग तो म्हातारा असो, नाहीतरणा असो की तरुण असो, सगळ्यांनी पाप केलं. कारण की माझा जन्मच मूळता, माझा जन्म कोणापासून झाला? माझ्या आई वडिलापासून झाला. आणि हा जन्म जो आहे शारीरिक आहे माझा जन्म, म्हणून माझ्या शरीरात पाप वस्ती करतं, ऑलरेडी पाप वस्ती करतं. आणि या पापाची क्षमा फक्त मला येशूच्या रक्ताद्वारे प्राप्त होते. तो मला शुद्ध करतो. म्हणजे मी शुद्ध नाही, तर माझी धार्मिकता घाणेरड्या चिंधीसारखी आहे. मी घाण आहे, पण माझ्यावरती कोणीतरी पांढरा शुभ्र कपडा टाकला तर मी धार्मिक नाही, पण याचं रक्त मला धार्मिक बनवतं. येशू शिवाय कोणी धार्मिक बनू शकत नाही. कर्माने तारण होत नाही. मी चांगल्या गोष्टी लोकांसाठी करतो, चांगलं सगळं करतो, त्यांना मदत करतो, प्रत्येक गोष्टी करतो म्हणून माझं तारण झालं नाही. मी खूप चांगला आहे म्हणून मला देवाने निवडलं नाही. मी पापी असतानाच माझ्या येशूने मला निवडून घेतलेला. हालेलुया. म्हणून हा जो देव आहे, देव आत्मा आहे. आणि जोपर्यंत देव आत्मा आहे, त्या आत्म्याला तुम्ही आत्म्याने भेट घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचं वचन कळणार नाही, परमेश्वराचं सानिध्य कळणार नाही. म्हणून देव आत्मा जो आहे, त्याचं स्वरूप जे आहे ते आत्म्यामध्ये आहे. मी तुम्हाला पाठीमागं खूप चांगलं शिकवलं होतं बघा. हा निवास मंडप आहे. निवास मंडपामध्ये कराराचा कोश आहे. आणि देवाने मोशेला काय सांगितलं की मी या कराराच्या कोशवर उतरून येईल आणि मग इथून तुमच्याशी बोलल. मग त्या काळात देवाचं सानिध्य ज्यावेळेस उतरायचं, देवाचा आत्मा ज्यावेळेस उतरायचा, त्यावेळेस तो बरोबर कराराच्या कोश, जे करूब होते 2 असे, त्या करूबाच्या मध्यभागी देवाचं सानिध्य यायचं. आणि मग त्या सानिध्यातून देव बोलायचा. मग इथं एक राहायचा प्रिस्ट, ज्याला आपण म्हणतो की याजक, पाळक. हा पाळक लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करायचा. लोकांनी पाप केलं की पाप केल्यानंतर त्यांना काय करावं लागायचं? निर्दोष गोऱ्याचं किंवा बकऱ्याचं रक्त घेऊन यावं लागत. हा 7 वेळेस बकऱ्याचं किंवा रक्ताचं वेदीवर शिंपडत. आणि मग नंतर वर्षातून एकदाच लोकांच्या प्रायश्चित्तासाठी, पापांच्या प्रायश्चित्तासाठी हा जायचा. आणि याला एक दोरी बांधलेली असायची. आता ती दोरी जी पाहतो आपण, ती फॅशन म्हणून पाहतो. जगे घातल्यानंतर पाळक लावतात, पण ही दोरी जी होती ही फॅशन म्हणून नव्हती. ही जी दोरी होती, या पाळकाच्या मनात किंवा या सेवकाच्या मनात इथं प्रार्थना करत असताना, कारण की इथं देवाचं सानिध्य असायचं, आणि ह्या सानिध्यामध्ये जर त्याच्या मनात पाप आलं तर तो तिथंच मरून पडायचा. त्याला एक घंटी बांधलेली असायची. इथं मरून पडल्यानंतर घंटीचा आवाज येणे बंद झालं तर त्याला ओढवून बाहेर काढायचे. कारण की जर आत कोणी गेला तर तो पण मरून जायचा. का? देव आत्मा स्वरूपात तिथं हजर असायचा. आपण म्हणतो ना, आता देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य येत आहे. देव आत्मा स्वरूपात भेट घेतो, म्हणून ह्या आत्म्याचं सामर्थ्य इथं होतं. आणि ज्यावेळेस आत्म्याचं सामर्थ्य यायचं, त्यावेळेस आत्म्याचं सामर्थ्य कायम या निवास मंडपामध्ये परमपवित्र स्थानात असायचं. आणि याजकाच्या मनात पाप आलं तर तो देखील तिथं मरून पडायचा. कारण की पवित्र सानिध्यात तो आहे. पवित्र सानिध्यामध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं, कारण की हा देव आत्मा आहे. आणि आत्म्या स्वरूपाने तो निवास मंडपावरती यायचा. मग पापी मनुष्य पापी आणि देव पवित्र, कारण की देव पवित्र आहे. का? देवाने माणसाला देखील तसं बनवलं होतं, पण मनुष्याने काय केलं? पाप केलं. एदेन बागेमध्ये खूप मोठं आहे, हे 6 दिवस लागतील शिकवायला, पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगत आहे. माणसाने पाप केलं आणि या पापामुळे पापी मनुष्य आणि देवाची पवित्रता ही एकमेकाच्या विरुद्ध झाली. जसं लोहचुंबक आपण घेतो आणि ते असं चिटकवायचा प्रयत्न करतो, ते चिटकतं का? तसंच आहे माणसाचं. माणसाने पाप केलं आणि देव पवित्र आहे. पवित्रता आणि पाप एक होऊ शकत नाही. मग किती पापी माणसाने आरडाओरड केला, किती पापी माणसाने म्हटलं देवा मी तुझ्या सानिध्यात आहे. पापी मनुष्याने जोपर्यंत पापाची क्षमा मागत नाही तोपर्यंत त्याची प्रार्थना ऐकल्या जात नाही. तोपर्यंत देवाच्या सानिध्यात तो येत नाही. कारण पाप आणि पवित्रता ही सेपरेट गोष्ट आहे. देव पवित्र आहे, मनुष्य पापी आहे. मग पापामुळे काय व्हायचं? पापामुळे मनुष्य मरायचा, कारण की देव पवित्र आहे. पाप देवाला आवडत नाही, मग पापी मनुष्य देवाच्या सानिध्यात गेल्यावर मरायचा. एवढंच नाही तर उज्ज्या नावाचा व्यक्ती आपण बघतो की ज्याच्या जीवनामध्ये कराराचा कोश, हा कराराचा कोश जो होता, हा कराराचा कोश याच्यावरची देवाचं सानिध्य असायचं. आणि फक्त याला याजक लोक उचलायचे. याजक ते पण कसं? फार शुद्ध आणि फार पवित्र झाल्यानंतर ते उचलायचे, कारण याच्यावरती देवाचं समक्षता असायची, पवित्र आत्मा, देवाचं सानिध्य असायचं. आणि देवाचं सानिध्य असल्या कारणाने याला काय वाटलं? बैलगाडीन कोश पडायला आला म्हणून याने काय केलं? या कोशाला हात लावला. हात लावल्यावर तो तिथंच मेला.
मला फार वाईट वाटलं होतं, देवा याने तर तुझा कोष सावरला, याला का मारलं. पण नंतर मी वाचन केल्यावर मला समजलं की देव तर पवित्र आहे आणि मनुष्य पापी आहे. कोणीही या पवित्र सानिध्याला हात लावू शकत नाही जोपर्यंत तो पापातून शुद्ध होत नाही. आणि ते काम जुन्या कराराच्या काळात फक्त याजकांना दिलं होतं, म्हणून याजकच तो कोष देवाचं सानिध्य कॅरी करायचे, असं ते होतं. आणि म्हणून या ठिकाणी याजक लोक तो कोष घेऊन जायचे, कारण की पवित्र देवाच्या आत्म्याचं सामर्थ्याच्यावरती यायचं. मग शलोमोनाने मंदिर बांधलं, तिथं देवाचं सानिध्य आलं. आणि मग हे देवाचं सानिध्य, देवाच्या आत्म्याचं सानिध्य जे आहे ते नंतर नव्या कराराच्या काळामध्ये आपल्याला येशूवरती येताना दिसत आहे, कारण की देव आत्मा आहे. आतापर्यंत देव दिसत नव्हता. पवित्र शास्त्र जर आम्ही बघितलं या ठिकाणी, तर हा जो आहे देव दिसत नाही. ज्यावेळेस तो पर्वतावरती उतरून आला, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस तो पर्वतावर उतरून आला, त्यावेळेस पर्वतावर उतरून आल्यावर लोक तिथं उभा होते. आणि लोक उभा असल्यावर काय सांगितलं की या पर्वताला कोणी स्पर्श करायचा नाही. इथं अग्नी आणि धुराने पवित्र शास्त्र सांगतं की सर्व पर्वत त्या ठिकाणी भरून जायचा. आणि मग देवाची आणि वाणी त्याच्यातून व्हायची. आणि मग देव आत्मा स्वरूपात तिथं बोलायचा. आणि देव आत्मा स्वरूपात बोलत असताना या मनुष्याने जर या पर्वताला स्पर्श केला किंवा पर्वताच्या जवळ जरी गेला तर तो मनुष्य मरायचा. जुन्या कराराच्या काळात देवाच्या सानिध्यात जर पापी मनुष्य गेला तर तो मनुष्य मरायचा. का? कारण की त्याचं सानिध्य जे होतं, पुन्हा मला सांगायचंय की पवित्र होतं. म्हणून जो देव आत्मा आहे हा पवित्र आहे, हा पापी किंवा पाप त्याला चालत नाही. पापी मनुष्य त्याच्या सानिध्यात जाऊ शकत नाही, कारण की देव जो आत्मा, ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली, जसा हवा आपल्याला दिसत नाही, तो आपल्याला दिसत नाही, आत्मा स्वरूपात तो आहे, आत्म्यात भेट घेतो, हा देव पवित्र आहे. आणि हा पापी मनुष्याच्या सानिध्यात गेल्यानंतर तो मृत्यू पडायचा. म्हणून हा देव जो आहे हा देव दिसत नव्हता, दिसत नव्हता. म्हणून काय झालं, एक घटना पवित्र शास्त्रामध्ये निर्गमाच्या पुस्तकात आपल्याला आढळते की ज्यावेळेस मोशे पर्वतावरती 40 दिवस गेला, 40 दिवस मोशे पर्वतावरती गेला, त्यावेळेस खाली लोकांनी काय केलं, त्याच्या पहिले काय म्हटले ते आजकाल अरोनाला काय म्हटले, आमच्यासाठी कसे देव बनव. माणसाला काय आवडतं, आपण विश्वास कशावर ठेवतो, आणि देव तर दिसत नाही, देव दिसत नाही. आणि मोशे पर्वतावर देवाशी बोलण्यासाठी गेला, यांच्यासाठी. आणि मोशे पर्वतावरती देवाकडून आज्ञा घेत आहे, 10 आज्ञा, दगडी पाट्या. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं, मोशे पर्वतावर बसलाय आणि इकडे लोक काय म्हणतात, आम्हाला माहिती नाही मोशेचं काय झालं, आता आम्हाला दिसणारे देव तू बनव. कसे देव बनव, आम्हाला दिसतील असे. म्हणजे याचा अर्थ मनुष्य आतापासूनच नाही तर पहिल्यापासून त्याला कसे देव पाहिजे, दिसला देव तर देव. देव जर दिसत नाही तर देव. मग इथं देव दिसतो का, नाही दिसत. त्याच्यामुळे काही जण निराश होत असतील, येत असतील, जात असतील. इवन मी तुम्हाला सांगतो 25, 30 वर्ष ख्रिस्ती असणाऱ्या मनुष्याला पण देव आत्मा आहे, देव कशी भेट घेतो हे माहिती नाही, एक्सप्लेनेशन करता येत नाही. देव कोण आहे हेच माहिती नाही. देव कोण आहे हेच जर माहिती नाही तर पुढचं दूरच राहिलं, काहीच सांगताच येत नाही त्यांना, कारण की त्यांची आणि देवाची भेटच झाली नाही. जे काही खेळ चाललाय तो शरीरातच चाललाय, आणि शरीर देवाला प्रकट करू शकत नाही, शरीर देवाला प्रकट करत नाही. सोपं उदाहरण आहे, ज्यावेळेस येशू पेत्राला म्हणतो की तू मला कोण म्हणून म्हणतोस, त्यावेळेस तो म्हणतो तू मसीहा, ख्रिस्त देवाचा पुत्र. ते म्हणतो हे तुला रक्त आणि मांसाने प्रकट केलं नाही, हे तुला आत्म्याने प्रकट केलं. म्हणजे देव जो आत्मा, कुठं सांगेल, हा देव जो आत्मा त्याने तुला प्रकट केलं. मग तो म्हणतो की येशू मी तुला मरू देणार नाही आणि असं होऊ देणार नाही, वधस्तंभावर जाऊ देणार नाही. अरे सैताना माझ्यापासून चालताव. हे कोणी प्रकट केलं त्याला मरू द्यायचं नाही, दुष्ट आत्मा, तो पण आत्माच आहे. म्हणून चर्च, त्याच्यानंतर चर्च म्हणण्यापेक्षा उपासना, देवाची आराधना, बायबल, या सगळ्या गोष्टी शरीराने समजत नाही. समजण्याचा प्रयत्नही नका करू. हे हिस्ट्री बुक होईल तुमच्यासाठी. शरीराने समजायला गेले तर एक खेळ होईल, एक जस्ट शाळा होईल. जर तुम्हाला याला समजायचं तर तुम्हाला पहिली अट आहे, आत्मिक व्हावं लागेल. काय व्हावं लागेल, आत्मिक. आत्मिक झाल्यानंतरच तुम्हाला आत्मिक दर्शन होईल.
त्याच्याशिवाय होणार नाही. मग तुम्ही याने बोलवलं म्हणून मी आलो, याच्यासाठी मी आलो, त्याच्यासाठी मी आलो, त्याने फोर्स केला म्हणून मी आलो, आणि ते करतात म्हणून मी करतो, मग बायबल टेल्स मी सो. मग ते विश्वास नाही. पर्सनल एन्काउंटर झालं पाहिजे, 1 to 1. मला माहिती पाहिजे फिक्स देव कोण आहे, मला माहिती पाहिजे फिक्स देव मला कसा बोलतो, मला माहिती पाहिजे पूर्ण देवाची भेट माझ्या बरोबर कशी होते. म्हणून त्याच्याशिवाय आपण हे पवित्र सानिध्य अनुभवू शकत नाही. मग हा देव जो आहे हा आत्मा आहे. मग स्पष्ट रीतीने पवित्र शास्त्र सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना केल्याशिवाय आपण दिसत नाही. आता देव दिसत नाही म्हणून ते म्हटले आमच्या समोर चालतं बोलतं असं देव तयार कर. त्यावेळेस त्यांनी काय केलं, तुमच्या कानात काय ते दाखवा, मला द्या. आणि मग त्यांनी सोन्याच्या सगळ्या वस्तू त्याच्या हातामध्ये दिल्या. आणि मग नंतर त्यालाही भीती वाटली, लोक मला मारून टाकतील. मग त्याने काय केलं, एक ओतीव वासरू तयार केलं आणि वासरू समोर ठेवलं आणि मग म्हटलं हेच तुमचे देव ज्याने तुम्हाला मिस्रातून आणलं. आणि सगळे त्या वासराला नमन करायला लागले. का? कारण की देव आता दिसायला लागले. मग वासरू देव होतं का? वासरू देव नव्हतं. देव आत्मा आहे. परंतु मनुष्याने जास्त फोर्स केला, आम्हाला दिसणारे पाहिजे म्हणून याचकाने ओती वासरू तयार केलं आणि मग या वासराला देव ते म्हणायला लागले आता हे वासरूच देव. पण ते वासरू देव नव्हतं, देव आत्मा आहे. मग आतापर्यंत देव दिसत नव्हता. पूर्ण जुना करार जर वाचला तर तिथं आत्म्याची वाणी आहे, देवाचं दर्शन कुठंच नाही, देवाने दर्शन दिलं नाही. हा जो देव दिसत नव्हता. पण नव्या करारामध्ये येशूचा जन्म झाला, येशूचा जन्म झाला. आता हा येशूचा जन्म झाला तर हा आता दिसायला लागला. येशू कसा दिसत होता का लोकांना? कसा दिसत होता? काही वेगळा दिसत होता का? सिंपल, जसं तुम्ही, जसं मी, तसा येशू. काही दुसरं काय नव्हतं. दोन हात, 2 पाय, डोळे, नाक आपल्यासारखं सेम माणूस. आता देव दिसत नव्हता जुन्या कराराच्या काळात, पण आता इथं येशू दिसायला लागला. आणि हा जो येशू आहे हा काय करतो, लूक 4:18 येण्यापूर्वी आपण बघू की हा येशू जो आहे, ह्या येशूचा जन्म आपण पहिले बघू की ह्याचा जन्म जो आहे तो एक स्त्री आहे, मरिया. ही फार चांगली जीवन जगणारी आहे, पवित्र जीवन. हिला दर्शन होतं आणि दर्शन दिल्यानंतर हिला देवदूत म्हणतो की तुझ्या पोटी पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, तो सर्व जगाला तारण देईल. येशूचं राज्य या जगाचं नाही बरं का, कन्फ्यूज होऊ नका. येशू इथं राज्य स्थापन करायला आले नाही. येशूचं राज्य आत्मिक आहे, येशूचं राज्य शरीरात येत नाही. मग हा देव दिसत नव्हता. नव्या कराराच्या काळात ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्या देवदूताने मरियाला दर्शन दिलं आणि मरियाला सांगितलं की तुझ्या पोटी पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव आणि तो सगळ्या जगाला तारण देईल. आणि हा जो येशू आहे, हा येशू शरीरात या बाईद्वारे जन्म पावला. आता थोड्या वेळ पुरताना माणसाचं माइंड बंद करा. आपल्या डोक्यात काय असतं? 24 तास काय असतं? जे आपल्याला दिसतं तेच असतं. आता थोड्या वेळ पुरता देवासारखा विचार करा. कोणासारखा? मनुष्याला काय जितकं कळतं ना तितकं लिमिटेड कळतं. म्हणजे समजा मी एका घरात जन्म घेतला, एका 10 बाय 10च्या खोलीत, आणि मला तुम्ही आयुष्यभर वयाच्या 35 वर्षापर्यंत तुम्ही मला त्याच खोलीत डांबून ठेवलं तर मला किती दिसल? फक्त तेवढे. माझं जग केवढं? तेवढं. तर मी काय म्हणाल, एक जग केवढं आहे सांग बाळा? मी म्हणून एक भिंत असते, एक फॅन असतो आणि एवढं असतं, एवढं जग असतं. मला शिक्षण नाही दिलं, काहीच नाही दिलं, फक्त मला 35 वर्ष त्या खोलीतच डांबलं. तर मला जे दिसतं ते लिमिटेड दिसतं, मर्यादित दिसतं. माझा विचार तेवढा आहे. तसं माणसाचं आहे. माणसाला सगळं काही दिसतं, ते वासना दिसते, पाप दिसते, कारण की त्याच्या डोळ्यात ते भरलेलं आहे. त्याला 24 तास तेच दिसतं. भाऊ बहीण जरी चालले तरी काहीतरी दुसरंच काय, त्याचे डोळे तसे. जसं माणूस चष्मा लावतो ना तसं त्याला दिसतं. तो जर तसा असला तर तो सगळं जग कसं पाहतो? त्याच्या डोक्यात 24 तास तेच असतं. माणसाचं तसंच आहे. माणसाच्या डोक्यात येऊन जाऊन तेच येतं, पापच येतं. पण हा जन्म जो आहे हा पवित्र आहे. का पवित्र आहे? कारण की हा आत्मा या बाईवरती फक्त छाया केली, रिलेशन झालं नाही, शारीरिक संबंध झाले नाही, फक्त छाया झाली. मनुष्याच्या डोक्यामध्ये तेवढंच आहे, कारण की मनुष्याला तेवढंच कळतं की पुत्र होण्यासाठी, या जगामध्ये जन्म घेण्यासाठी 2 स्त्री, एक मनुष्य आणि एक स्त्री एकत्रित यावं लागते, नर मादी एकत्रित यावं लागते. प्राण्यामध्ये पण नर मादी एकत्रित आल्यानंतरच जन्म होतो.
तर आपल्या डोक्यात तेवढंच आहे की येशूचा जन्म देखील असाच काहीतरी अपवित्र झाला की काय? कारण येशू तर कुमारीच्या पोटी जन्माला आला, मग त्याचा जन्म पण अपवित्र होता का? माणसं काय म्हणतील जे शारीरिक आहेत ते, ज्यांनी कधीच वचन ऐकलं नाही, त्यांच्या डोक्यात काय? का माणसाच्या डोक्यात लय संकुचित, काही लोक बघा खूप संकुचित विचारसरणी असते, छोटीशी विचारसरणी, छोटीशी. का छोटी असते? त्यांनी तेवढंच बघितलेलं असतं म्हणून त्यांच्या डोक्यात 24 तास तेच चालतं. तर इथं पण लोकांना काय वाटेल, जगिक माणसाला हा जन्म अपवित्र आहे, इथं कोणतरी माणूस असेल. पण इथं माणूस नव्हता, कारण की देवाला काही अशक्य नाही. देव दगडापासून देखील पुत्र निर्माण करू शकतो. त्याने सृष्टी कशाने निर्माण केली? शब्दाने. मग हिच्यावरती पवित्र आत्मा आल्यावर काय देव पुत्राने निर्माण होऊ शकत का? दगडाला बोलला तर दगडातून देव तो निर्माण करेल. मग जर हा देव आहे, हा देव, इथं काही चूक झाली नाही, इथं काही त्याने चुकीचं केलं नाही. आपली बुद्धी लिमिटेड आहे. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला तेवढंच कळतं, म्हणून आपण तेवढंच म्हणतो की रिलेशन मधूनच जन्म होतं, कारण की माणसाला तेवढी लिमिटेड दिसतं म्हणून माणूस तसं म्हणू शकतो. पण देव जो आत्मा आहे हा लिमिटेड नाही, हा अनलिमिटेड आहे. म्हणून याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचा आत्मा तिच्यावरती आला. आणि असा विचार करा, मी पाठीमागे पण सांगितलं होतं, एक मशीन आहे तिचं कूस, थोड्या वेळपुरतं गर्भपिशवी विसरून जा. एक मशीन आहे, त्या मशीनीतून शरीरात सारखं शरीर त्याला आणायचं होतं, कारण की लोकांना दिसणारा देव पाहिजे होता. लोकांना न दिसणारा देव चालत नाही, कारण की देव तर दिसत नाही जुन्या करारात. मग दिसणारा पाहिजे, तर मग त्याला या कुसचा उपयोग करायला लागला. ही मशीन समजा थोड्या वेळ पुरता. माणूस, स्त्री, पुरुष विसरून जा, देवासारखा विचार करा, पवित्र. आणि इथं हिच्या पोटामध्ये हा बाळ जे जन्माला आला, हा पवित्र आत्म्याची छाया आली, आणि पवित्र आत्म्याच्या छायाने, सावलीने या बाळाचा जन्म झाला. म्हणजे याचा जन्म कोणत्या माणसापासून झाला नाही. मला सांगा, त्याच्यानंतर मरियेला पुत्र आणि कन्या झाल्या नाही का? त्या कोणापासून झाल्या? योसेफापासून. त्या दैवी होत्या का? ते दैवी नव्हते. बरं मला सांगा, मरिया दैवी होती का? मरियामध्ये कोणतं दैवी सामर्थ्य होतं? काही लोक मरियेला प्रार्थना करतात. मरियेला प्रार्थना करायची गरज नाही, ती आमच्यासारखी सामान्य आहे. फक्त आणि फक्त देवाने तिच्या कुसचा वापर केलेला आहे. म्हणून ती एका लग्नात म्हणते की जे सांगतात तसं कर. तो काय म्हणतो, बाई तुझा माझा काय संबंध? मला फार वाईट वाटलं होतं, आईला असं बोलतो. पण आईला तो बोलत नाही, त्याला माहितीये तू आई शांत राहा, मी फक्त तुझ्या शरीरातून बाहेर आलो, देवाने फक्त तुझ्या कुसचा वापर केला, पण मला मेन काम याचं करायचंय, मला यांनी पाठवलंय, मला याचं काम करायचंय. कारण देव जो आत्मा, त्याचा आत्मा माझ्यावरती आला, त्याच्याद्वारे माझा जन्म झाला, आणि त्याच्यामुळे मला याचं ऐकायचं आहे. तू मला सांगू नको, तो सांगाल त्यावेळेस मी निश्चित बरोबर करन. म्हणून तो हिचं ऐकत नाही. म्हणून मरियेमध्ये कोणतं दैवी सामर्थ्य नाही. मरियेकडे प्रार्थना करण्याची गरज नाही. येशूची आई जरी असली तरी ती शारीरिक आहे, ती शरीरामध्ये होती, तिच्या फक्त कुसचा वापर केला, ती दैवी नव्हती, तिच्या काही कोणतं दैवी सामर्थ्य नाही. म्हणून आपल्याला मरियेकडे प्रार्थना करायची नाही. काही लोक मरियेकडे प्रार्थना करतात, काही लोक जातात वेगवेगळ्या जत्रेला, काही गरज नाही, कारण की तिच्या ठाई कोणतं दैवी सामर्थ्य नाही. उलट ते काय होईल, ते चूक होईल. कारण की आपल्याला फक्त या ठिकाणी येशूचा जन्म व्हायचा होता, आणि ती स्त्री वापरण्यात आली, तिचं पवित्रता देवाने वापरली, आणि तिला कुस वापरल्यानंतर तिला पुत्र आणि कन्या झाल्या. पण त्यांच्या ठाई कोणतं दैवी सामर्थ्य नव्हतं, त्या शरीरापासून जन्मलेल्या होत्या. जसं आपण म्हणतो ना, मी म्हणतो काही लोक, तू वडिलासारखाच बोलतो, वडिलासारखाच चालतो, वडिलासारखाच राग येतो, वडिलासारखाच दिसतो. का दिसतो मी माझ्या वडिलासारखा? का मला राग येतो माझ्या वडिलासारखा? का मी तसंच चालतो? का चालतो? कारण की मी जन्म त्यांच्यापासून घेतला ना, त्यांचं बीज आहे मी, आणि म्हणून मी वडिलासारखा दिसतो, वडिलासारखा चालतो, वडिलासारखा बोलतो, वडिलासारखाच रागवतो. पण हा जो जन्म पावलेला आहे, माणूस आहे, त्याला पाय आहेत, आणि हा म्हणतो पापाची क्षमा झाली आहे. तू तर माणूस आहेस, देवा वाचून कोणी पापाची क्षमा करू शकत नाही, म्हणून असं कसं म्हणतोस? म्हणून लगेच दगड, दुर्भाषण. हा दुर्भाषण करतो.
इस्रायल यहुदी लोकांमध्ये देव आत्मा आणि त्या आत्म्याशिवाय कोणी देव नाही, आणि येशू तर शरीरात दिसतो आणि मग शरीराला ते देव मानू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की हा तर इथं खोटं बोलत आहे किंवा दुर्भाषण करत आहे. दुर्भाषण देवाच्या दृष्टिकोनातून हे दुर्भाषण आहे की हा मनुष्य शरीरात दिसतो तरी देखील तो पुत्र म्हणतो. म्हणून पुत्र कोण तर येशू हा देवाचा पुत्र आहे, पण हा पुत्र आत्म्याने आहे, कारण की त्याने प्रत्येक वेळेस प्रगट केलं की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील, पिता माझ्यामध्ये आहे तसं तुम्ही माझ्यामध्ये राहा. मग एक शरीर शरीरात राहू शकतं का? समजा उत्कर्ष माझ्यात राहील का? पण एक आत्मा माझ्यात राहील का? एक आत्मा काय, आपल्यात 7 आत्मे देखील राहू शकतात. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जर चांगले स्वच्छ केलेले आहात, झाडलेले आहात, स्वच्छ आहात आणि तुमचं मन चांगलं स्वच्छ केलं, तुम्हाला सर्व दुरात्मे सोडून गेले, पण तुम्ही देवाचं सानिध्य सोडून गेले, तर सोडून गेल्यानंतर देवाचा आत्मा तिथं तुमच्या बरोबर नाही, रिकाम आहे तुमचं घर. त्यावेळेस काय होतं, ते दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जातो, आणखी 7 प्रकारचे दुष्ट आत्मे तो आणतो आणि 7 दुष्ट आत्मे घेऊन येतो आणि 7 दुष्ट आत्मे घेऊन त्या शरीरात तो शिरतो. मग त्या माणसाची दशा पहिल्यापेक्षा अधिक वाईट होते, कारण की ते आत्मे आहेत, आत्मे शरीरात राहू शकतात. गजरेकराच्या व्यक्तीमध्ये किती आत्मे होते? सैन्य होतं. एका माणसामध्ये सैन्य पण राहू शकतं, ते आत्मे आहेत. म्हणून ह्या शरीराला एकतर पवित्र आत्मा चालवेल किंवा दुष्ट आत्मा चालवेल, कारण की तो पण आत्मा आहे. बरे, आत्मे आपण करतो, हे आत्मे कोणते आत्मे आहेत? दुष्ट आत्मे कोणते आत्मे आहेत? व्हेरी गुड, देवदूत. पण कोणते देवदूत आहेत ते? व्हेरी गुड, सैतानाबरोबर खाली फेकलेले. सैतानाचा उल्लेख कुठं केलेला आहे? यहेजकेल 28:14 याच्यामध्ये उल्लेख आहे की तो अभिषिक्त करूब आहे, तो ज्ञानवंत आहे आणि त्याने देवाच्या विरुद्ध रिबिलियन केलं, म्हणजे त्याने बंडखोरी केली की देवाचं सिंहासन मी चढून जाईल. मग हा अभिषिक्त करूब, ज्याला करूब म्हटलेलं आहे, हा अभिषिक्त सैतान, ज्याला सैतान हे टायटल आहे. टायटल जसं आपण एखादा ड्रायव्हर आहे, असं समजा विमानाचा पायलट आहे, त्याला आपण पायलट म्हणतो, पण त्याचं नाव पायलट असतं का? त्याचं नाव काहीतरी वेगळं असतं. तुमचा समजा जो ड्रायव्हर आहे, गाडी घेऊन कुठं चालले तर तुम्ही त्याला काय ड्रायव्हरच म्हणता का नेहमी? त्याचं नाव असतं ना काहीतरी, पण ड्रायव्हर काय झालं? टायटल. तसं हा ॲक्युजर आहे सैतान, तर म्हणून त्याला टायटल दिलेलं आहे सैतान, दुष्ट आत्मा, दियाबल. हा सैतान अभिषिक्त करूब होता, हा साधारण नाही, हा काय अकराळ विक्राळ रूप घेऊन तुम्हाला घाबरवत नाही, हा अभिषिक्त होता. तो एकदम सुंदर सुंदर मोह तुमच्या जीवनात आणतो, तो अभिषिक्त आहे. त्याच्यावर पण अभिषेक होता, पण आता अभिषेक त्याचा निगेटिव्ह झालेला आहे. पिक्चरचे गाणे लावल्यावर आपोआप डुलतं की नाही माणूस, आहे की नाही? अभिषेक. देवाचं गाणं लागल्यावर कसं आपण देवाच्या सानिध्यात एकदम रममान होतो, असं वाटतं, देवाची प्रेझेन्स फील करतो. तसं पिक्चरचे गाणे लागल्यावर कसं माणूस डुलायला लागतो? कोणता अभिषेक येतो? तो निगेटिव्ह अभिषेक आहे ना. त्याच्यामुळे मी सांगतो ना, त्याच्यात पॉवर आहे ना, आज पण पॉवरफुल येतो. बघा, 2 आरती 3 आरती गाणे लागल्यावर माणूस लगेच ऐकायला लागतो, फार छान वाटतंय असं. तो अभिषेक आहे, निगेटिव्ह अभिषेक, पॉझिटिव्ह नाही. देवाच्या सानिध्याचा अभिषेक वेगळा आणि हा अभिषेक वेगळा. हा दुष्ट आत्मा जो होता किंवा सैतान, त्याला पहिलं नाव होतं लुसिफर. आणि याने ज्यावेळेस बंडखोरी केली त्यावेळेस तो एकटा पडला नाही, तर त्याच्याबरोबर फॉलन एंजल म्हणजे देवदूत, जे पडलेले देवदूत, पतन पावलेले, ते त्याच्याबरोबर पडले गेले आणि ते काय करतात, माणसाच्या शरीरात शिरतात आणि मग सांगतात इथे हे मेलेलं आहे बरं का. तर मग ते तिथं त्याच रूपात दिसतात आणि मग माणूस म्हणतो की याला तो लागला. ही कुठं होती? ही इकडं आली होती आणि हिला मी पकडलं. तो ते मेलेला माणूस नाही. मेलेल्या बद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं की मनुष्य मरतो आणि त्याची शरीर जमिनीला मिळतं आणि देवाने दिलेला आत्मा देवाकडे जातो. मग हे काम कोण करतं? हे सगळं घाबरवण्याचं. दुष्ट आत्मे कसे शिरतात? हे फॉलन एंजल्स, हे पतन पावलेले दूत, आणि हे दुष्ट आत्मा सैतान हा माणसाच्या शरीरात जातो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची पीडा देतो. आजार कोण आणतं? दुष्ट आत्मा आणतो. आजाराचं रूप घेतो. त्याच्या पहिले डिप्रेशन आणतो, डिप्रेशनने त्याच्यात घुसतो, त्याला विचार करायला लावतो, मग म्हणतो आजारी आहे, तो आजारी आहे, मग तो आजारी पडतो, मग कॅन्सर आणतो, वेगवेगळे आजार आणतो आणि त्या आजाराने त्याचं शरीर पूर्णपणे पिळून टाकतो.
साधी सर्दी जरी आली ना त्याला धमकवायला शिका, साधा खोकला जरी आला त्याला धमकवायला शिका. आपण काय करतो सगळ्यात पहिले, साधी सर्दी जरी झाली तर गोळी, टॅबलेट. आपला भरोसा सगळ्यात जास्त कशावर असतो? गोळ्यावर. खा गोळ्या, घ्या किडनीचा आजार, होऊ द्या किडन्या, फुगू द्या, सुजू द्या. विश्वासणारे गोळ्यांपेक्षा, देवापेक्षा जास्त कशावर विश्वास ठेवतात? गोळ्यावर ठेवतात, ड्रगवर ठेवतात. म्हणून साधा खोकला जरी आला त्याला धमकवायला शिका, कारण की दुष्ट आत्मे वेगवेगळे आजार आपल्या जीवनात आणतात. त्यावेळेस आपल्याला आल्याबरोबर सुरुवातीलाच त्याला धमकावलं पाहिजे, नाही तर हळूहळू तो वाढत जातो आणि इतका वाढतो मग त्याचं रूप इतकं भयानक होतं की तो वेगवेगळ्या आजारांमध्ये कन्वर्ट होतो. आणि मग आपण म्हणतो की याला कॅन्सर झाला, याला त्रास झाला, याला HIV झाला, याला हे झालं, याला ते झालं, आणि हा आता मरणार. तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगणार आहात, कारण की तुम्ही त्या दुष्ट आत्म्याला येशूच्या नावाने धमकावत आहात. म्हणून पुत्र येशू ख्रिस्त आहे. पण आपलं युद्ध जे आहे ते सैतानाबरोबर आहे. म्हणून आपल्याला सगळं माहिती पाहिजे, सगळं. म्हणून म्हटलं की देव मानायचा तर असा अंधश्रद्धा नका मानू बरं. असाच देव मानला जातो म्हणून जातो, चमत्कार छा छू हू हा, ते नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं. त्याच्यामुळे नुकसान होईल. हा देव आत्मा आहे, हा देवाचा आत्मा येशू ख्रिस्तावर आला, आणि हा जो सैतान आहे याच्या बरोबर आपलं युद्ध आहे. काय युद्ध आहे? कारण की हा सैतान पूर्वी देवाच्या पवित्र डोंगरावरती राहत होता, देवाच्या सानिध्यात होता, हा आद्य दिव्यदूत होता, अभिषिक्त करूब होता. याने काय केलं? देवाच्या विरुद्ध त्याचं सिंहासन चढून जाईल म्हणून देवाने त्याला खाली पाडलं. आणि याला माहिती आहे की एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी मला अग्नीच्या कुंडात टाकण्यात येईल. मग तो काय करतो? त्याच्यामुळे हा मनुष्य जो आहे हा कोणी निर्माण केला? देवाने. हा मनुष्य देवाने निर्माण केला. म्हणून देवाचं आपलं नातं काय आहे? तो आपला कोण आहे? देव पिता. त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून इथं सगळे नातेवाईक होण्याच्या पूर्वी विसरू नका, तुमचा पहिला नातेवाईक देव आहे. आपलं इथंच चाललंय, काका मामा चुलता पुतण्या काक्या, याला काय वाटेल त्याला काय वाटेल, असं काय होईल ते काय होईल, काही कोणाला वाटणार नाही. तुम्ही ज्यावेळेस मरता तुम्हाला पुरून आल्यानंतर नाही त्यांनी दुसऱ्याच दिवशी मटण आणून खाल्लं, आपलं नाव बदलून ठेवायचं. पुढचा काळ असाच येणार आहे. कोरोनाच्या काळात इतके लोक मेले. पूर्वी लोक मरायचे तर फार तुळतुळ करायचे, आता लोक मरतात तर काही वाटतं का? फक्त काय म्हणतात, चला प्रेतक्रियेला जाऊ आणि त्याला वरून लवकर येऊ, येता येता अर्धा किलो घेऊन येऊ. हे नातेवाईक इथं झाले. माझ्या आईच्या गर्भातून माझा जन्म झाला त्यावेळेस मला कळालं ही माझी आई, हे माझे वडील, हे माझा काका, हे माझा पुतण्या, हे माझा हे माझा तो. पण आपण विसरून जातो की मी इथं काही दिवसासाठी आहे आणि काही दिवसानंतर जो माझा खरा नातेवाईक आहे परत त्याच्याकडेच मला जायचं. खरा नातेवाईक विसरला, खालीच चाललंय सगळा खेळ. इकडे जायला पाहिजे, तिकडे जायला पाहिजे, असं झालं. चर्च सोडून द्या, पण पहिले जाऊन लग्नाला काहीतरी करा, तिथं काहीतरी द्या. कारण काय होईल? आमच्या शारीरिक नातेवाईकाला राग येईल. पण शारीरिक नातेवाईकाला सांगायचं मी देवाचं सानिध्य मिळून मग नंतरच तुमच्या लग्नात येईल. म्हणजे जो माझा अभिषेक माझ्या जीवनावर येईल तो अभिषेक तुमच्या पूर्ण लग्नाचं जीवन, लग्न जे आहे ते आशीर्वादित करा. आपण काय करतो? अभिषेक टाळतो आणि कुठं जातो? पहिले तिकडं. मग तिथं होतात भांडणं आणि तो अभिषेक आपल्यावर येतो, घरात लागतात. मग तिथली चिडचिड कुठे येते? घरात येते. ते सगळं विस्कटून जातं. म्हणून पहिले अभिषेक घेऊन जा. इथं आल्यानंतर देवाचं प्रेझेन्स तुम्हाला जाणवतो. म्हणून सैतान जो आहे, सैतानाबरोबर आपलं युद्ध आहे. म्हणून पुत्र आपण देखील देवाने निर्माण केलं म्हणून आपण देवाचे पुत्र आहोत. आणि या सैतानाला वाटतं की यांनी कधीच स्वर्गात जाऊ नये, तुम्ही स्वर्गात जाऊ नये. ही सैतानाची इच्छा आहे. कारण की त्याला माहिती आहे मी अग्नीत जाणार आहे, पण मला जात असताना माझ्याला सोबती पाहिजे. मग सोबती कोण? तर याचेच पुत्र आणि कन्या. कारण याने मनुष्याला मातीपासून घडवलं आणि त्याचे पुत्र आणि कन्या आहे. आपल्यावरती देवाचा अधिकार आहे आणि देवा आपल्यावर खूप प्रेम करतो म्हणून तो आपल्याला त्याच्या जवळ घेतो. आणि सैतान आपला दुष्ट तो त्रास देतो, कारण की त्याला माहिती आहे हे देवाचे लेकर आहे, तो जवळ घेत नाही. तो जवळ या अनुषंगाने घेतो की तुम्ही नरकात त्याच्याबरोबर जा. एखादा चोरी करतो किंवा वाईट गोष्ट करतो, तो म्हणतो की एकटाच, हे सगळे गुन्हेगार नाहीत, मी एकटाच आहे, मला टाका. काय म्हणतो मग तो? हे होता, हे होता, हे होता, हे होता. नसला जरी तर हे होता, हे होता. तर त्याला एकट्याला जायला नाही आवडणार ना. त्याच्यामुळे तो हा होता, हे होता, याने पाप केलं, याने केलं, मला साथ दिली, चला चला चला, सगळे जाऊन नरकात पडायचे. ही त्याची इच्छा आहे. पण देवाची इच्छा आहे
की याच्या नावामध्ये, पुत्राच्या नावामध्ये तुम्ही तारण पाहावं. आता देव दिसत नव्हता आणि लोकांना दिसणारे देव पाहिजे, कारण की जुन्या कराराच्या काळात देव दिसत नाही. आणि आता येशू म्हणतो, मी ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. मग हा म्हणतो दुर्भाषण, दुर्भाषण. मनुष्य देव कस काय होऊ शकतो, हा कस काय म्हणतो देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. ते लोकांना समजत नाही, कारण की हा देव जो आत्मा आहे, हा देवाचा आत्मा त्याच्यावरती आलेला आहे. आत्म्याने तो पुत्र, ते शरीरच आहे, पण शरीर जे आहे ते आत्म्याने भरलेलं आहे. म्हणजे तो आणि पिता एक आहे, म्हणजे देवाचा आत्मा आणि तो एक आहे. म्हणून तो म्हणतो की ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा तो म्हणतो ना, मी जातो आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो. मग हा पवित्र आत्मा जो आहे, हा पवित्र आत्मा कोणाचा आत्मा आहे? हा पवित्र आत्मा पण देवाचाच आत्मा आहे. म्हणून पिता, पुत्र, पवित्र आत्मा, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण म्हणत नाही ओनली जीसस, फक्त येशूच. पवित्र आत्मा कोण आहे हे रिव्हिजन मी याच्यासाठी घेता, एक तुमच्या डोक्यात छापल्या जावं, सत्य कळावं. पवित्र आत्मा कोण आहे तर देव पिता जो आत्मा, तोच आत्मा येशूवर आला आणि तोच आत्मा आजच्या काळात कार्य करतो. म्हणजे आत्मा आत्मा आत्मा, हाच आत्मा जो देव आत्मा, हाच आत्मा जो येशूवरती आला आणि हाच आत्मा जो आज आमच्यामध्ये आलेला आहे. योएल 2:28, मी शेवटच्या काळी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील, तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. मग संदेश कधी येतो? संदेश एका मनुष्याला कधी येऊ शकतो? ज्यावेळेस त्याच्यावरती आत्म्याचं सामर्थ्य येतं. हा आत्मा जो आहे, जो येशूवरती होता, तो ज्यावेळेस या मनुष्यावरती येतो त्यावेळेस त्याला संदेश येतो. हा आत्मा ज्यावेळेस त्याच्यावरती उतरून येतो त्यावेळेस हिलिंग होते, त्यावेळेस लोक मुक्त होतात, अन्यथा होत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला देवाच्या सामर्थ्याने भरायचं आहे. मग हा आत्मा जो आहे, मनुष्य मात्रावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. म्हणजे काय? शेवटच्या काळात देवाचा आत्मा तो प्रत्येक मनुष्यावर होतील. मी तुम्हाला सांगितलं ना, एक आत्मा किंवा 7 आत्मे किंवा 10 आत्मे एका शरीरात राहू शकतात, शरीर शरीरात राहू शकत नाही. पण देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक साथ येतं. 100 लोक जरी बसलेला आहे तर देवाचा आत्मा त्यांच्यावर येतो, त्यांच्यामध्ये राहायला सुरुवात करतो. आत्म्याचं सामर्थ्य. म्हणून हे जे आपण मानतो हे शरीराने कळत नाही. शरीराने कळायला गेलं तर आपण फेल, कारण की सगळं आत्मिक आहे. बायबल आत्मिक आहे, इथं बोलणं आत्मिक आहे, देव आत्मा आहे. सगळं काही शरीराने समजत नाही. शरीराने फक्त मी सांगितलं शाळा होईल, काही काळ चालेल, खूप चांगलं आपण काम करू, मरून जाऊ, संपून जाईल कार्य. देवाच्या आत्म्याचं कार्य जर कायमस्वरूपी जाणायचं आहे तर देव आत्मा आहे हे देवाचं सामर्थ्य ओळखणं गरजेचं आहे. त्याच्या पुत्रावरती हाच आत्मा आला आणि शेवटच्या काळात हाच आत्मा आला. म्हणून येशू योहान 14 मध्ये काय म्हणतो? मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. कैवारी आत्मा म्हणजे जो सत्याचा आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सगळं सत्य प्राप्त होईल. मग प्रेषितांचे कृत्य 1 अध्यायामध्ये तो म्हणतो की आत्म्याचे देणगीविषयी वाट पहा, आत्म्याची देणगी. आणि मग प्रेषितांचे कृत्य 1:8 मध्ये तो म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. केव्हा व्हाल? ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. म्हणजे हा देव जो आत्मा जो येशूवर होता, जो प्रेषितांवर होता, तोच आजच्या काळात तुमच्यावरती येण्यासाठी वाट पाहत आहे. पण मी बघितलेलं आहे, एक समजा XYZ नाव नाही सांगत, एक सेवक आहे आणि या सेवकाच्या खांद्यावर दुष्ट आत्मा हात ठेवतो. कस काय बरं? ठेवू शकतो का? ठेवू शकतो? नाही ठेवू शकत. का नाही ठेवू शकत? कारण की याच्यावरती त्या आत्म्याचं सामर्थ्य नाही. आत्म्याचं सामर्थ्य नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं मी की एक डीपी आहे लाईनची, करंटची, आणि ती बंद आहे. तुम्ही त्याच्यात हात घातले तर काही करंट लागेल का? काय होईल? पण एकदम 440 व्होल्ट आहे आणि तुम्ही गेले तिथं, त्याच्यात हात घातला तर जळून खाक. त्या डीपी मध्ये पॉवर आहे. मग असंच आहे, पुष्कळ लोक आहेत विश्वासणारे, पण त्या डीपी मध्ये पॉवर, कनेक्शन देवाबरोबर नाही, तुटलेलं आहे. म्हणून ते किती बोंबलतात, किती आरडतात, किती ओरडतात, अरे पण मेन वायरच कट आहे ना, सामर्थ्यच नाही ना आतमध्ये.
कनेक्शनच नाही. कनेक्शन का नाही? प्रार्थना नाही, बायबल वाचन नाही, देवाचं सानिध्य मिळवलं नाही, वचनच माहिती नाही, देवाचं सामर्थ्यच नाही, रोज प्रार्थना आहे, रोज अभिषेकाचं जीवन नाही, आणि त्याच्यामुळं कनेक्शन नाही. मग दुष्ट आत्म्यासमोर गेलं की मग तो स्किवाच्या पुत्रासारखा करतो. स्किवाच्या पुत्राने फक्त ऐकलं होतं की येशूच्या नावात दुष्ट आत्मे जातात, मग हे पण गेले आणि हे दुष्ट आत्म्याला धमकवायला लागले. पौल करतात म्हणून आपणही करू. मग दुष्ट आत्मा काय म्हटला? मी पौलाला ओळखतो, मी येशूलाही ओळखतो, पण तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत. आणि त्यांना उघडे नागडे उस्तर मारलं. का? कारण त्यांच्यामध्ये ते सानिध्य नव्हतं, देवाचं सानिध्य नव्हतं. मी जर 4 ठिकाणी गेलो, देवाचं सानिध्य जर घेतलं नाही, पूर्ण जगिक लाईफ जगलो, जे करायचं ते जगातल्या सारखं केलं आणि मग देवाच्या सानिध्यात आणून मी जर सैतान काढलेलं, सैतान नाही ऐकणार माझं, कारण माझ्यामध्येच देवाचं सामर्थ्य नाही. म्हणून पहिले ही डीपी जी आपल्या डीपीत करंट असायला पाहिजे. उगाच जाऊन कोणासाठी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करू नका. मी का सांगतो ते माहितीये का? कारण की या डीपीत पॉवर नाही, ते डीपी फ्यूज गेलेली आहे, पण तिकडच्या डीपीत फुल पॉवर आहे, निगेटिव्ह पॉवर आहे, सैतानाचा पॉवर आहे, दुष्ट आत्म्याचा पॉवर आहे. मग तो पाहतो ही डीपी बंद पडलेली आहे, याच्यामध्ये पॉवर नाही, मग ही पॉवर असलेली डीपी पॉवर असलेल्या डीपीवर हात ठेवते आणि मग त्या डीपीत जेवढे दुष्ट आत्मे आहेत तेवढे या डीपीत येऊन जातात. आणि मग म्हणतो, अरे बाप, जेव्हापासून मी प्रार्थना केली तेव्हापासून माझ्या घरात नुसते भांडणं चालू, निस्ता त्रास चालू, निस्ता संकट चालू. मग चेक करायचं नेमकं आपण कुठं जाऊन काय केलं, त्यावेळेस आपल्यात तेवढं सामर्थ्य होतं का, की आपण न सामर्थ्य घेऊन जाता प्रार्थना केली. सहज करू शकत नाही. म्हणून हे डीपी मध्ये पॉवर असायला पाहिजे. मग हेच मी तुम्हाला सांगितलं की देव कोण आहे अंधपणे पाहू नका. देव कोण आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही फक्त आणि फक्त देव जो आत्मा त्याचीच भक्ती करतात. आणि चर्चला मी बोलवलं म्हणून येणार नाही, देवाने बोलवलं म्हणून येणार. ते माणसाकडे बघणार नाही, कारण की तुम्ही देव आत्मा हे जाणलेलं आहे की त्याचं सामर्थ्य आहे. आणि हा देव आत्मा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे, कारण की हाच आत्मा येशूवरती आला, तो आणि तो शरीर आणि तो एक झाला. म्हणून आत्म्याने त्याचा जन्म झाला आणि देवाचं आत्म्याचं सामर्थ्य जीवनभर त्याच्याबरोबर होता. ते स्पर्श करायचा लोक बरे व्हायचे, कारण की देव आत्मा स्वरूपाने, जसं आपण बघितलं प्रेषितांचे कृत्य 18:10, प्रेषितांचे कृत्य 10:38 मध्ये, की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरलेला होता. तसं मग हा देवाचा आत्मा मनुष्य मात्रावर आला, मग तो देवाचा आत्मा आणि आपण एक आहोत. म्हणून आज जे आपण प्रार्थना करतो, शेवटचा पॉइंट आता मला जे सांगायचं होतं त्याच्याकडे आपण आलो. शेवटचा पॉइंट, मग आज आपण जी प्रार्थना करतो ती कोणाच्या नावाने करतो आणि कोणाला करतो? व्हेरी गुड, याला म्हणतात हुशार चर्च. तुम्ही इतके पॉवरफुल बनताल ना की हे असं शिक्षण पाहिजे. उगाच देव म्हणून देव, अंधश्रद्धा चाललंय म्हणून हे म्हणतो म्हणून देव, ते म्हणतो म्हणून देव, देव कोण माहिती नाही, काय सत्य माहिती नाही, काय नाही, चला याच्यासाठी ते नकोच, बस झालं. आता येशूच्या नावाने प्रार्थना का करता? कारण की देव पित्याने त्याला पाठवलं. देव पिता म्हणजे देव जो आत्मा, त्याने त्याला पाठवलं. तो शरीरात आला, देव दिसत नव्हता, पण आता देवाचं सानिध्य शरीरामध्ये दिसायला लागलं. त्याने लोकांना आरोग्य दिलं, त्याने लोकांच्या जीवनात कार्य केलं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पूर्णपणे येशूमध्ये होतं. आणि येशूने वधस्तंभावर प्राण दिला, जेणेकरून ह्या माणसाने पापातून शुद्ध व्हावं. जो कोणी या वधस्तंभावरती क्षमा मागतो त्याच्या पापाची क्षमा होती. आणि क्षमा झाल्यानंतर हा देवाच्या आत्म्याने जसा भरलेला होता तसा आपण पण देवाच्या आत्म्याने भरल्या जातो. पण ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की तो अधिकार फक्त आणि फक्त याला दिलेला आहे. वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलाय. काय म्हटलेलं आहे? वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. पक्षघाती माणसाला मी असं का म्हणालो? कारण की इथं बसलेल्या लोकांना समजावं की मला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे येशूला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आज जर तुम्ही येशूकडे जाता आणि जर पापाची क्षमा मागता तर तुमच्या पापाची क्षमा होते. दुसरी गोष्ट, येशूला आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे अधिकार आहे, आरोग्याचा अधिकार आहे. आणि जो कोणी येशूच्या नावात प्रार्थना करतो हे सगळं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये देखील कार्य करतं. मग येशूच्या नावानेच का? कारण की येशूला पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण प्रार्थना करतो, प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो यावेळेस सगळ्यांना आशीर्वादित कर, येशूच्या नावात मागतो, आमेन. का?
येशूचं नाव दिलेलं आहे. येशूच्या नावाशिवाय असं नाही म्हणत आम्ही देवाच्या नावात मागतो, आम्ही देवाच्या नावात नाही. देव म्हणशील माझ्याच नावात प्रार्थना करायला मी नाही सांगितलं तुम्हाला. किंवा तुम्ही असं म्हणू शकत नाही पास्टर सुनीलच्या नावाने निघ, म्हणू शकता का असं? हा, ब्रदर भालेरावच्या नावाने आज्ञा करतो तुला निघ याच्या शरीरातून. तो अधिकार नाही ना त्यांना, तो अधिकार नाही मला. तो अधिकार दिलेला आहे येशूच्या नावाने. सिंपल, एकदम सिंपल. आपल्याला देव समजला पाहिजे, अंधभक्ती करायची नाही. देव आत्मा, पवित्र शास्त्र सांगतं हा आत्मा ज्याने सगळी सृष्टी निर्माण केली, युनिवर्स, गॅलेक्सी सगळं निर्माण केलं, तो देव. जसं हवा दिसत नाही तसा देव दिसत नाही, पण देवाचं सामर्थ्य आहे, फोर्स, अद्भुत शक्ती आहे आणि ते सामर्थ्य आत्मा स्वरूपात आहे. आणि हा आत्मा आत्म्यामध्ये भेट घेतो, आत्म्यामध्ये, शरीरात भेट घेत नाही. म्हणून एखाद्याला स्पर्श होतो आणि एखाद्याला काहीच स्पर्श होणार नाही, कारण की त्याने देवाचं वचन नाही माहिती, आत्मिक नाही आहे, काहीच नाही. त्याच्यामुळे तो म्हणून की हे नाटक करतात, हे नाटक करतात, कारण की त्याला माहितीच नाही ना देवाचं सामर्थ्य. कारण देव आत्म्यात बोलतो. दृष्टांत त्याला होणार नाही, दृष्टांत आत्मिक माणसाला होतील, स्वप्न आत्मिक माणसाला पडतील, कार्य आत्मिक माणसाद्वारे होईल, हिलिंग आत्मिक माणसाद्वारे होईल. का? कारण की आत्म्याचं सामर्थ्य त्याने ओळखलं. दैहिक स्वभावाचा माणूस आत्म्याच्या गोष्टी ओळखत नाही. म्हणून मी देहाच्या माणसाला किती जरी ओरडून सांगितलं बाहेर की देव आहे, तो म्हणजे खोटा आहे, दाखवा मला देव, मी नाही दाखवू शकत. कारण की तो देव आत्मा आहे आणि तो आत्म्याने खरेपणाने जी उपासना करतात त्यांची भेट घेतो. मग मी नाही त्यांना स्पष्ट करू शकत, मग मला काय तिथं हे नाही. परंतु जर तुम्ही आत्म्याने विश्वास ठेवलेला आहे आणि ऐकू ऐकू तुमचा विश्वास वाढतो वचन ऐकल्याने, त्यावेळेस तुम्ही म्हणता देव आत्मा आहे आणि आत्म्याने उपासना करता, त्यावेळेस तुम्हाला स्पर्श होतो, त्यावेळेस तुम्हाला दृष्टांत होतात, त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिसी येते, त्यावेळेस तुम्ही स्पर्श करता. त्यावेळेस स्पर्श केल्यानंतर कोणी माणूस बरा करू शकत नाही एखाद्या व्यक्तीला. मी प्रार्थना करतो पण माझ्यावर असणारा देवाचा आत्मा त्या व्यक्तीला स्पर्श करतो. मग आरोग्य जे आहे ते देवाच्या आत्म्याद्वारे त्याला प्राप्त होतं. म्हणून साक्ष देताना आपण असं म्हणत नाही की या व्यक्तीनं मला बरं केलं, आपण म्हणतो या व्यक्तीनं प्रार्थना केली पण देवाने मला बरं केलं. माणसात काही सामर्थ्य नाही, माणूस काहीच करू शकत नाही. माणूस आहे, शारीरिक आहे, पण देव आत्मा आहे, तो आत्म्या स्वरूपाने भेट घेतो आणि मग आत्म्या स्वरूपाने त्या व्यक्तीत राहतो. मग देव कार्य करतो, देव बरं करतो. आणि मग येशूच्या नावाने ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, कारण की वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर फक्त येशू हेच नाव दिलेलं आहे. का? कारण की तो त्याचा पुत्र आहे आणि त्याने मनुष्य मात्रासाठी वधस्तंभावर बलिदान दिलेलं आहे. म्हणून फक्त येशू हेच नाव दिलेलं आहे आणि फक्त येशूच्या नावामध्ये आपल्याला तारण आहे. म्हणून आपण जी प्रार्थना करतो ती येशूच्या नावामध्ये करतो आणि ती करतो आपण देव जो आत्मा आहे त्याला. आणि मग येशूच्या नावात जी प्रार्थना करतो, येशूच्या नावाची प्रार्थना ऐकल्या जाते. म्हणून आपल्याला हे अधिकार समजले पाहिजे. म्हणून आजपासून तुम्हाला एक आठवडा होमवर्क देतो मी, येशूचं नाव वापरायचं विश्वासणाऱ्यांनी. आणि आता विनंती करायची नाही, विनंती करू नका, येशूच्या नावात कमांड करा, आज्ञा करा. तुमचं जे काही काम थांबलेलं असेल, जे काही तुमची गरज असेल, ज्या काही तुमचा आजार असेल, आजपासून 7 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत विनंती करायची नाही, विनंती करायची नाही, आज्ञा करायची, कमांड करायची. मग काही असो तुमचं काम, त्याला कमांड करा आणि म्हणा येशूच्या नावात हे माझं काम सक्सेस हो, येशूच्या नावात हे माझ्या जवळ येऊ, येशूच्या नावात माझं आरोग्य मला प्राप्त हो, येशूच्या नावात मी मागत आहे. आणि विनंती करू नका, आज्ञा करा. आणि 7 दिवसानंतर मला साक्ष सांगा की परमेश्वराने कसं कार्य तुमच्या जीवनात केलेलं आहे. कारण की फक्त आणि फक्त या येशूच्या नावामध्येच आपल्याला अधिकार दिला आहे. थँक्यू. यावेळेस आपण सर्वजण उभे राहू.